स्क्रीन शेअर होते का माझी? नाही मॅम, अजून नाही झाले. सो सगळ्यात पहिले आपण बघूया की प्रेग्नेन्सी पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये का राहत नाही. तर सगळ्यात आधी बघूया की स्त्रियांमधलं आपलं इन्फर्टिलिटीचे काय कारण आहे. तर तुम्हाला इथे दिसेल की पहिले ओव्ह्युलेशन प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये काय होते की पाळी आपली अनियमित असते. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे, त्याच्यामुळे पण आपल्याला प्रेग्नेन्सी राहत नाही. थायरॉइड असेल तरी आपल्याला प्रेग्नेन्सी राहत नाही. सेकंड आहे आपलं ब्लॉक ट्यूब्स, म्हणजे जे आपल्या फॅलोपाईन ट्यूब्स असतात आपल्या युट्रसच्या बाजूला, तर त्या ब्लॉक्स असतील तरी प्रेग्नेन्सी राहत नाही. त्याची कारणं आहेत की काही इन्फेक्शनमुळे ती ट्यूब ब्लॉक असतील, काही टीबी म्हणजे जनन क्षेत्रातले जे क्षयरोग असतो त्याच्यामुळे सुद्धा ट्यूब ब्लॉक असतात, किंवा शस्त्रक्रियेनंतरची जखम, म्हणजे एखादी तुमची शस्त्रक्रिया झाली असेल. आता इथे मी एक मेन्शन करू शकते की आपण बघा कधीही आपल्याला काही गायनॅक प्रॉब्लेम असेल तर आपण काय करतो की गायनॅक डॉक्टरकडे जातो, म्हणजे पिरियड रिलेटेड असेल किंवा काहीही गर्भाशय रिलेटेड असेल तर आपण डॉक्टरकडे जातो. गायनॅक डॉक्टर आपल्याला काय सांगतो की एकदा पिशवी साफ करून घ्या, म्हणजे तुमचं युट्रस जे आहे ते एकदा क्लीन करून घ्या. आता युट्रस क्लीन करण्यासाठी असं काही नसतं की एखादं औषध टाकलंय आतमध्ये आणि ते क्लीन झालं. त्यांची काही हत्यारं असतात, त्याच्याने क्लीन केलं जातं. थोडं स्क्रीनवर कोणी लिहू नका प्लीज. अशी काही हत्यारं असतात की त्याच्याने पिशवी क्लीन केली जाते. कधीतरी अबॉर्शन असतं समजा, तर अबॉर्शन मध्ये सुद्धा तुम्ही जर युट्यूबवर व्हिडिओ बघितला अबॉर्शनचा तर तुम्हाला कळेल की पूर्णपणे कुरतडून काढलं जातं आतमध्ये जे काही एम्ब्रिओ असतो तो. तर हे ह्या गोष्टीमुळे काय होतं की आपल्या युट्रसला एक जखम होते. आणि मग बऱ्याचशा असे पेशंट आम्हाला इथे ऐकायला आलेले आहेत की पिरियड इश्यूसाठी किंवा कुठल्याही गायनॅक इश्यूसाठी आम्ही पिशवी साफ करून घेतलेली आहे आणि मग त्याच्यानंतर इन्फेक्शन झालंय. काही केसेसमध्ये असं आहे की पिशवीला इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे पिशवी काढावीही लागते. तर ही एक शस्त्रक्रियेनंतरची जी जखम असते त्याच्यामुळे पण ट्यूब ब्लॉक होतात. तिसरं एक कारण आहे आपल्या गर्भाशयातल्या समस्या. आता समस्या काय काय असतात की त्याच्यामध्ये फायब्रॉइडच्या गाठी होतात. पॉलिप्स, पॉलिप्स म्हणजे काय की आपली एखाद्या गर्भाशयामध्ये असे काही टिश्यूज तयार होतात की त्याच्यामुळे सुद्धा आपलं ओव्हल्युशन कमी होतं किंवा नाही होत, म्हणजे आपलं बीजांड तयार नाही होत. त्याच्यानंतर गर्भाशयाचा आकार रचना जर बदललेली असेल त्याच्यामुळे पण गर्भधारणा राहत नाही. हार्मोनल बदल, म्हणजे हार्मोनल बदलामध्ये कसं असतं की आपले जे हार्मोन्स असतात ते जर बॅलन्स नसतील तरीही आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. त्याच्यामध्ये एक आहे की प्रोलॅक्टिन म्हणून जो घटक असतो आपल्या बॉडीमध्ये, जो आफ्टर प्रेग्नन्सी नंतर जेव्हा आपण बाळाला दूध पाजतो तेव्हा तो जो वाढलेला हवा असतो तर तो आधीच जर वाढलेला असेल तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही. थायरॉइड वाढणं कमी होणं हे तर मगाशी पण आपण बघितलं. पाचवा आहे एंडिओमेट्रोसिस. एंडिओमेट्रोसिस असं आहे की हा एक स्त्रियांचा गर्भाशयातला आजार आहे की ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्या गर्भाशयाच्या आतमधली जी एक लाइनिंग असते तर ती लाइनिंग बाहेर वाढायला लागते, गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागते, जे की तिथे वाढायला नको. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. सहावं कारण आपण बघतोय की वय वाढणं, म्हणजे 35 पेक्षा जर जास्त वय झालं तर काय होतं की अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. सातवं आहे लठ्ठपणा, ताणतणाव, चुकीची जीवनशैली. आता ह्याच्यामध्ये काय आहे की लठ्ठपणा बऱ्याचशा गोष्टीने वाढतो, आपलं डाएट व्यवस्थित नसतं, आपलं जीवनशैली व्यवस्थित नसते. ताणतणाव आपल्याला भरपूर असतो, वर्क स्ट्रेस वगैरे भरपूर असतो. चुकीची जीवनशैली म्हणजे आपली झोप कमी होते किंवा आपलं काही आपण लेडीज पण काही जर समजा चुकीच्या सवयी करत असतील तर त्याच्यामुळे होतं. आणि जीवनशैलीमध्ये एक मोठं चुकीचं कारण होतं की आपली झोप कमी होते. झोप कमी का होते तर आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि सगळीजण रात्री लेट झोपतात, बरोबर. सो हे झाले लेडीजच्या ह्याच्यामधले बंधनसारखी कारणं. तशीच पुरुषांची आहेत. पुरुषांची पण आपण कारणं बघूया.
जस्ट सेकंड. पुरुषातील अंधत्वाची कारणं काय असतात की स्पर्म काउंट कमी असणं, स्पर्मची गुणवत्ता कमी असणं. मग गुणवत्तेमध्ये दोन प्रकार येतात की त्याचा शेप व्यवस्थित नसेल, ॲबनॉर्मल असेल, किंवा जर मुवमेंटमध्ये स्लो असेल, जेवढा स्पीड हवा स्पर्मचा तेवढा नसणं. त्याच्यानंतर हार्मोनल समस्या, जसं लेडीजमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असेल तरी पण प्रेग्नन्सी होत नाही, तसंच पुरुषाच्याही शरीरात जर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर प्रेग्नन्सी राहू शकत नाही, कारण हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या स्पर्मवर होतो. नंतर आहे धूम्रपान, मद्यपान किंवा तंबाखू खाणं, अशा जर काही चुकीच्या सवयी असतील पुरुषाला तर त्याच्यामुळे सुद्धा स्पर्मवर इफेक्ट होतो. लठ्ठपणा आणि ताण हे जसं लेडीजला आहे तसंच पुरुषांनाही आहे. ताप, संसर्ग किंवा जुनं काही आजार असेल समजा पुरुषाला तर त्याचाही परिणाम स्पर्मवर होतो. काही औषधं किंवा स्टिरॉइड्सचा जर उपयोग बरीच वर्ष चालू असेल तरी सुद्धा त्यांच्या स्पर्म काउंटवर परिणाम होतो आणि प्रेग्नन्सी राहायला मग प्रॉब्लेम होतो. आता हे झालं दोघांची वेगवेगळी कारणं, पण या दोघांमधली काही समान कारणं आहेत. दोघांमधली समान कारणं अशी आहेत की जास्त ताण, अपुरी झोप, पोषणाची कमतरता, आणि जसं चुकीच्या सवयी जर त्यांना असतील दोघांनाही, आणि पर्यावरणातील रसायनांचा त्याच्यावर त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम पर्यावरणातला. तर ह्याच्यामुळे काय होतं की प्रेग्नन्सी राहायला दोघांच्याही शरीर जर व्यवस्थित नसेल तर काय होतं की प्रॉब्लेम होतात. आता प्रॉब्लेम म्हणजे काय, हे एवढं सगळं सांगितलं, पुस्तकी ज्ञान आणि हे सगळं सगळं जरी झालं तरी प्रॉब्लेम काय होतो एक्झॅक्टली, की आपण जर चुकीची जीवनशैली वापरली किंवा आपण जर चुकीचं डाएट घेत राहिलो किंवा चुकीचं काहीतरी आपल्या बॉडीमध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे जसं आपण पीसीओडी, पीसीओएस किंवा काही असे काही आजार बघितले, एंडोमेट्रियोसिस वगैरे, तर ह्याच्यामुळे जे आपल्या बॉडीवरती परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. आता ज्यांना ज्यांना इथे इथे जे जे कोणी गेस्ट असतील किंवा कोणाकोणाला प्रेग्नन्सी राहत नाही असे जर कोणी असतील तर त्यांना हे सगळं माहिती आहे, कारण त्यांची काही ना काही ट्रीटमेंट चालू असते किंवा काही बरीच वर्ष ह्याच्यावरती काहीतरी, जसं जसं मी अभ्यास केला तसं प्रत्येक जण आपल्या एखाद्या आजाराबद्दल अभ्यास चालू असतो, तर हे त्यांना माहिती असेल. पण कसं असतं कुठेतरी कळतंय पण वळत नाही, अशा गोष्टी होतात. तर ह्याच्यामध्ये काय आहे ना, सगळ्यात गोष्टी महत्वाच्या की तीनच पिलर आहेत. एक तर आपली लाईफस्टाईल, दुसरं आहे आपलं डाएट, आणि तिसरं आहे आपलं मेडिटेशन किंवा योगा. ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, कारण ह्याच सगळ्या गोष्टींवरती उपाय आहे. तर आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये काय काय ट्रीटमेंट होतात गायनेक डॉक्टरच्या. ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिले काय तर तुमचे सगळे रिपोर्ट चेक केले जातात, सगळे तुमची ब्लड टेस्ट वगैरे होते. ह्याच्यामध्ये जे जे आपण आता आजार बघितली, कारणं बघितली, तर त्यांच्या काही टेस्ट होतात. ह्या सगळ्या टेस्ट झाल्यानंतर किंवा कधीतरी पिरियड व्यवस्थित नसेल आणि काही इश्यू असेल गायनेक इश्यू, तर जसं मी म्हटलं की पिशवी क्लीन केली जाते, हे पिशवी पहिले क्लीन करण्याचं पण काम होतं. त्याच्यानंतरची ट्रीटमेंट असते की बाबा औषधं मेडिसिन देऊन पण होत नाहीये, मग काय केलं जातं की IUI आणि IVF ह्या अशा दोन ट्रीटमेंट्स आहेत. तर ह्याच्यामध्ये हे पण सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. इथे जे गेस्ट असतील किंवा जे डिस्ट्रीब्युटर्स असतील, मी हे सगळं सांगण्याचं कारण अशासाठी की आपण ज्यांना बाळ आपल्याला द्यायचं आहे तर त्यांच्या गोष्टी कुठे कुठे चुकतायत हे आपल्या सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे. कारण काय होतं, बऱ्याचदा असं होतं की पिरियड सगळे व्यवस्थित आहेत, रिपोर्ट सगळे व्यवस्थित आहेत, तरी प्रेग्नन्सी राहत नाही. मग कुठेतरी काहीतरी चुकतंय म्हणून प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर ह्या गोष्टी सगळ्यांना सगळ्या माहिती पाहिजे. आपण कधीही समोर जेव्हा अप्रोच होतोय, आपण ऍज अ हेल्थ कोच म्हणून सुद्धा जर समोर अप्रोच होत असेल कोणाला आणि प्रेग्नन्सी जर त्यांना कन्सिव्ह करून 100% द्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे आणि सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. तर ह्याच्यामध्ये मी जी IUI ट्रीटमेंट सांगितली, तर IUI ट्रीटमेंट कशी असते एक्झॅक्टली ते तुम्हाला मी दाखवते. माझी स्क्रीन शेअर होत नाहीये ऍक्च्युली. ठीक आहे, IVF ची झालेली आहे. आपण IVF आधी बघूया. त्याच्यामध्ये दिसतंय IVF म्हणजे काय की कृत्रिम गर्भधारणा.
आता कृत्रिम गर्भधारणा का केली जाते? कारण काही या गोष्टी ज्या सगळ्या आपल्याकडनं होत नाहीयेत किंवा काही गोष्टी शरीरामध्ये चुकीच्या होत आहेत, तर आपल्याला एक कृत्रिम गर्भधारणा करण्याचा ऑप्शन असतो, जो आता आधुनिक विज्ञानामध्ये सगळेजण सर्रास वापरतायत. तर IVF ही अशी प्रक्रिया आहे की दोघांच्याही शरीरातले बीज काढलं जातं आणि मग ते एका ट्यूबमध्ये त्याचा गर्भ तयार केला जातो आणि मग तो स्त्रीच्या शरीरामध्ये सोडला जातो. ही सोपी व्याख्या आहे IVFची. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की एक नंबरला काय आहे की संप्रेरकाचा वापर करून अंडपेशी निर्मिती करतात. म्हणजे ती अंडपेशी सुद्धा काही औषधं, इंजेक्शन्स देऊन कृत्रिमरित्या तयार केली जातात. त्याच्यानंतर ते स्त्रीच्या अंडाशयापासून अंडपेशी मिळवली जाते. ती एका पुरुषाकडनं सुद्धा शुक्रपेशी मिळवल्या जातात आणि मग ती एका ट्यूबमध्ये एकत्र करून त्याचं जे फलित रूपांतर होतं, बाह्यफलन घडवून आणतात. 4 नंबरला तुम्ही बघू शकता की दोघांचंही बाह्यफलन घडवून आणतात आणि मग 5वं काय आहे की लेडीजच्या शरीरात ते सोडलं जातं. म्हणजे काय आहे, हे सगळी जी प्रक्रिया आहे ही सगळी कशी केली जाते? तर कृत्रिमरित्या केली जाते. आता ह्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक लेडीजच्या शरीराची प्रचंड हानी होत असते या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण काय होतं की सगळं कृत्रिमरित्या तयार केलं जातं. तुमचे बीजांडही कृत्रिमरित्या तयार केलं जातं. ते बाह्यफलन केल्यानंतर सुद्धा आतमध्ये सोडल्यानंतर सुद्धा IVF ट्रीटमेंट जर कोणी घेत असेल किंवा कोणाची झाली असेल आपल्या घरात, तर तुम्ही विचारू शकता की IVF झाल्यानंतर त्या स्त्रीला पूर्णपणे बाळ जन्माला घालेपर्यंत पोटावरती भरपूर इंजेक्शन्स घ्यावी लागतात. का? तर कृत्रिमरित्या जे बाळ तयार झालेलं आहे ते त्यांच्या पोटामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये लेडीजच्या ते सुरक्षित राहावं, त्याच्यासाठी लागणारं गर्भाशयाचं आवरण व्यवस्थित जेवढं हवं तेवढं मेंटेन राहावं, शरीराचं पूर्ण टेम्परेचर वगैरे ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत की ह्या सगळ्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, थोडक्यात म्हटलं तर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण तिच्या शरीरामध्ये ते सगळं वातावरण तयार राहावं, यासाठी बेंबीच्या एकदा उजव्या बाजूला, बेंबीच्या एकदा डाव्या बाजूला अशी बरीचशी इंजेक्शन्स घेतली जातात आणि मग तो गर्भ आतमध्ये कृत्रिमरित्या व्यवस्थित तयार केला जातो. बाकी मग नंतर लेडीजच्या शरीराच्या पूर्ण सगळ्या संरचनेनुसार तो गर्भ वाढत असतो. पण तो गर्भ शेवटपर्यंत सुरक्षित वाढावा यासाठी भरपूर इंजेक्शन्स घ्यावी लागतात. आता बघितलं आपण की IVF ट्रीटमेंट इतकी पेनफुल आहे. त्याच्यानंतर कॉस्ट वाईज बघितली तर भरपूर खर्चिक आहे. एका IVF ला कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च लागतो. गायनॅक डॉक्टरकडे जेव्हाही गेलं जातं ट्रीटमेंटसाठी, तेव्हा सगळ्यात पहिली प्रोसिजर काय, तर मी सांगितलं की पिशवी क्लीन करून काही औषधं देऊन बघतात होतंय का नाही होत. मग त्याच्यानंतर काय केलं जातं, IUI मधली एक प्रोसेस, सॉरी माझ्याकडनं राहिली, IUIचं स्क्रीन शेअर होत नाहीये, पण मी सांगते की IVF काय बघितलं आपण की दोघांच्याही शरीरातनं बीज घेतलं जातं आणि मग ते बाह्य फलन केलं जातं. म्हणजे बाहेर एखाद्या ट्यूबमध्ये किंवा कुठल्या तरी कंटेनरमध्ये त्याचं एम्ब्रिओ तयार केला जातो, गर्भ तयार केला जातो आणि मग तो सुरक्षितरित्या लेडीजच्या शरीरामध्ये सोडला जातो. हे झालं IVF. IUI ही IVFच्या आधीची प्रक्रिया आहे. IUI मध्ये काय होतं की कधी कधी काय होतं, सगळे रिपोर्ट व्यवस्थित आहेत, सगळं नॉर्मल आहे आणि मग तरी पण प्रेग्नन्सी राहत नाहीये किंवा काही औषधोपचार करून सगळे रिपोर्ट नॉर्मल आणले जातात, सगळे विजांड वगैरे व्यवस्थित केलं जातं, पण मग तरी प्रेग्नन्सी राहत नाही. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं की पुरुषाच्या शरीरातले बीज घेतले जातात आणि ते एका सिरिंजद्वारे लेडीजच्या शरीरामध्ये सोडतात. एवढी सोपी प्रक्रिया ही असते IUI. आता इथे मी एक सांगू शकते की ही IUI जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण घरी सुद्धा करू शकतो. आता मार्केटमध्ये IUI किट, सेल्फ IUI तुम्ही घरी करू शकता. आपल्या मार्केटमध्ये काही असे किट आलेले आहेत, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता. तुम्ही युट्यूबवर सुद्धा बघू शकता, त्याचे व्हिडिओज आहेत, सेल्फ IUI घरी कसं केलं जातं. काही नाही, एक सिरिंज असते, एक कंटेनर असतं, त्या कंटेनरमध्ये पुरुषाचे स्पर्म घेतले जातात आणि एका सिरिंजद्वारे आपल्या वजाना थ्रू लेडीजच्या शरीरात ते सोडायचे असतात. तर ह्याला IUI म्हणतात. म्हणजे काय आहे, पहिले आपण काय बघितलं, IVF बघितलं, जे दोघांचंही एकत्र करून बाहेर एम्ब्रिओ किंवा गर्भ तयार केला जातो आणि लेडीजच्या शरीरात सोडतात. IUI मध्ये काय केलं जातं की फक्त पुरुषाचे बीज घेतले जातात आणि लेडीजच्या शरीरात सोडले जातात. आता या दोन्ही प्रक्रिया कळल्या आपल्याला कशा आहेत त्या. तर आता या दोन्हीही प्रक्रिया खूप पेनफुल आहेत. म्हणजे लेडीजच्या शरीराला ह्या प्रक्रियेमधनं जेव्हा जावं लागतं तेव्हा तिच्या शरीराला खूप असह्य वेदना वगैरे खूप त्रास होत असतो. आता हा झाला शारीरिक त्रास. ह्याच्यामध्ये अजून आपण बघितला त्रास तर कसला होणार आहे की मानसिक.
म्हणजे इतका सगळा त्रास सहन करून किंवा इतकं सगळं पेनफुल ट्रीटमेंट्स आणि भरपूर पैसे खर्च करून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जर समजा एखाद्या महिलेला जेव्हा पुढची पिरियड येण्याची वेळ म्हणजे समजा पाळी चुकली किंवा पाळी नाही आली किंवा तिने जर पाळीच्या 1-2 दिवस आधी किंवा नंतर टेस्ट केलं. आता सर्रास सगळ्या महिला कशावरती टेस्ट करतात तर आपल्या प्रेग्नन्सी किटवर टेस्ट करतात. तर त्याच्यावरती समजा निगेटिव्ह आली टेस्ट, तर त्या लेडीजच्या शरीराची किंवा मनाची जी काही अवस्था झालेली असेल ती आपण नाही इमॅजिन करू शकत. आता ही गोष्ट मी सांगू शकते कारण मी ह्याच्यातनं गेलेली आहे, माझी बहीण ह्याच्यातनं गेलेली आहे, आम्हाला पीसीओडी होता. त्यामुळे प्रत्येक महिन्याला जेव्हा बाळ गर्भधारणा होत नाही, गर्भधारणा आपल्याला न झाल्यामुळे आपल्याला मानसिक किती त्रास होतो हे तुम्ही तुमच्या घरातही कोणी असेल किंवा कोणी बाहेर असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता. तर ह्याच्यामधनं काय आहे की सगळ्यात पहिली आपली काय भूमिका असायला पाहिजे की तिला ना ह्या सगळ्या नैराश्यातनं बाहेर काढलं पाहिजे. तर आपण ॲज अ हेल्थ कोच म्हणून किंवा तुम्ही इथे कोणी नवीन गेस्ट असाल त्यांनाही माझं म्हणणं आहे की जेव्हाही अशी कोणी केस आपल्याकडे असेल किंवा तुम्ही स्वतः असाल आत्ता इथे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. जर तुम्ही पॉझिटिव्ह स्वतःला नाही ठेवलं तर तुम्ही कितीही खर्चिक ट्रीटमेंट करा, कितीही महागडी औषधं घ्या, काही करा, तुमच्या शरीरावर काम नाही करणार. हे वैज्ञानिक सायन्सने प्रूव्ह झालेलं आहे की जसे आपले थॉट्स आहेत तसं आपलं बॉडी वर्क करते. बरोबर? सो इथे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला कोणीही अशी केस जर समोर आली त्याला सगळ्यात पहिले पॉझिटिव्ह करायचं आहे. पॉझिटिव्ह कसं करायचं आहे? आता पॉझिटिव्ह करताना 2च गोष्टी सांगायच्या आहेत की एक तर आपण महिला आहोत, आपल्याला प्रजनन क्षमता देवाने निसर्गाने जी दिलेली आहे ती कोणालाच दिलेली नाहीये. सो ह्याचा आपण स्वतः खूप अभिमान बाळगला पाहिजे. बरोबर आहे? मग ह्याच्यातनं काय होणार आहे की तिची थोडीशी मानसिक तयारी होणार आहे. आणि असं कोणीही नाहीये की ज्याला बाळ होत नाही. काही ना काहीतरी चुकतं आपलं त्याच्यामुळे आपल्याला बाळ होत नाहीये. पूर्वीची पिढी बघा, पूर्वीच्या पिढीला जर समजा बघितलं तर प्रत्येकाला कोणाकोणाला 8-8, 10-10 मुलं सुद्धा होत होती. मग आता आपल्याला एक बाळ व्हायला का त्रास होतो? म्हणजे आपलं कुठेतरी चुकतंय. निसर्गाची किंवा शरीराची रचना तीच आहे जी पूर्वीच्या पिढीची होती आणि आपली आहे आता. पण आपल्याला होत नाहीये. तर आपण आपलं कुठे चुकतंय ना हे बघायला पाहिजे. आणि ह्याच्यातनं नैराश्यातनं पहिले बाहेर पडायला पाहिजे. आता नैराश्यातनं बाहेर का नाही पडू शकत ती स्त्री? कारण एक तर जसं मी म्हटलं, की दर महिन्याला ती तिच्या किटवरती चेक करते आणि प्रेग्नन्सी नाही राहिली की तिला नैराश्य येतं. त्याच्यानंतर आजूबाजूचं वातावरण, घरातलं वातावरण, आजूबाजूचे काही लोकं भेटतात, "अरे लग्नाला इतकी वर्ष झाली अजून काही नाही का?" हे सारखं बोलणं. तर ह्या सगळ्या बोलण्यामुळे त्या स्त्रीच्या मनावरती खूप परिणाम होत असतो. आणि कुठे ना कुठेतरी कितीही कितीही प्रगत असू दे ती स्त्री, कितीही चांगली शिकलेली असू दे, तरी कुठे ना कुठेतरी हे मनाला पोहोचत असतं ह्या गोष्टी. तर ह्याच्यातनं पहिले आपण तिला बाहेर काढलं पाहिजे. आणि तिला काय काय चुकतंय आपलं हे बघून घेतलं पाहिजे. तिच्या काही काही टेस्ट किंवा काय जे काही रिपोर्ट्स असतील ह्यानुसार आपण तिला गाईड केलं पाहिजे. पण सगळ्यात पहिला महत्वाचा टप्पा आहे की तिला नैराश्यातनं बाहेर काढणं. आणि एवढाच विचार करायला सांगायचा की जे तू ट्रीटमेंट करतेस, भले आपले किट घेऊ अगर नको घेऊ किंवा बाहेर डॉक्टरांची जी ट्रीटमेंट करतेस, त्याच्यासाठी तू पहिले स्वतःला त्याच्यात पॉझिटिव्ह ठेव की मी हे जे काही करते आहे ह्याच्यातनं मला 100% मला प्रेग्नन्सी राहणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय करू शकतो? तर आता हा थोडा पॉज घेते मी. ह्याच्या पुढे आपण हा पॉज का घेते आहे की जेव्हा आपल्याला उपाय ह्या संदर्भात आपण जेव्हा बोलू तेव्हा हा विषय आपण पुढे कंटिन्यू करू की काय केलं पाहिजे नैराश्यातनं बाहेर येण्यासाठी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं काय काय वंध्यत्वाची कारणं आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अजून काही चुकतं की बघा कधी कधी रिपोर्ट व्यवस्थित असतात, सगळं नॉर्मल आहे, सगळं छान आहे, तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही. तर ह्याच्यामध्ये काय काय चुकतंय बघा की त्यांची झोप व्यवस्थित होत नसेल किंवा त्यांचं खाणं व्यवस्थित होत नसेल. खाण्याच्या वेळा म्हणजे कितीही छान तुम्ही घरातलं जेवताय, अगदी ऑर्गॅनिक जेवताय, पण त्या खाण्याच्या वेळा जर चुकत असतील, त्याचाही परिणाम शरीरावरती होतो. त्याच्यानंतर तुम्हाला किती स्ट्रेस आहे, ह्याच्यावर पण तुमची प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याचा रेट डिपेंड असतो. त्याच्यामुळे आपण स्ट्रेस रहित जितकं राहता येईल, तितकं राहिलं पाहिजे. हे जे मी सांगते ह्याच्यावरती ऑप्शन सगळे सांगणार आहे ह्याच्यापुढे. त्याच्यानंतर रिलेशन. आपलं रिलेशन जेव्हा आपण करतो, तेव्हा काही चुका होतात. हेही माहिती नसतं. कितीही शिकलेली मुलगी असेल, आमच्याकडे पेशंट येतात आणि मग समजतं की अरे हिला ही बेसिक गोष्ट माहिती नव्हती. सो अशा काही गोष्टी आहेत. रिलेशन मधले काही चुकीचे हे गोष्टी होतात. आणि आपण जे औषधोपचार करतो, त्याच्यात काहीतरी चुका होतात. असे जे हे जे कारणं आहेत,
जसे मी मगाशी जी कारणं दाखवली, स्त्रियांच्या शरीरातली आणि पुरुषांच्या शरीरातली वेगवेगळी कारणं, त्याच्यानंतर सुद्धा ही काही कारणं आहेत की एक तर रिलेशन, त्याच्यानंतर आपली लाईफस्टाईल चुकते आहे, आपला स्ट्रेस भरपूर आहे, डाएट आपलं चुकतं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन्स बघूया की काय काय सुधारू शकतो आणि कसं कसं सुधारू शकतो. तर एक तर लाईफस्टाईल मध्ये काय आहे सगळ्यात महत्वाचं, की जी पूर्वीची पिढी करत होती. दिवसातनं 2च वेळा जेवायची आणि रात्रीचं लवकर झोपायची. जेव्हा आता अशी स्थिती आपली लाईफस्टाईलची झालेली आहे, की जेव्हा पूर्वीची पिढी जेवायची, तेव्हा आता आपण घरी येतोय. रात्रीचं थोडक्यात जर शेड्यूल बघितलं तर, कारण दिवसभर तर आता आपण कामावर आहोत. जेव्हा पूर्वीची पिढी जेवायची, तेव्हा आपण घरी पोहोचतोय. आणि त्याच्यानंतर पूर्वीची पिढी जेव्हा झोपायची रात्री, तेव्हा आपण काय करतोय, जेवायला घेतोय. आणि जेव्हा पूर्वीच्या पिढीचं अर्ध झोप व्हायची, तेव्हा आपण काय करतोय, तेव्हा आपण झोपायला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण झोपताना काय करतोय, तर मोबाईल बघतोय. आणि मग मोबाईल बघितल्यानंतर आपल्या जे मोबाईलमध्ये आपण जे कंटेंट बघत असतो, त्या विचारासकट आपण काय करतो, झोपतो. तर ही चुकीची जी जीवनशैली आता आपली आहे, तर ही आपल्याला थोडीफार नाही म्हटलं तरी बदलावी लागेल. आता असं म्हणत नाही मी की अगदी पूर्वीची जशी पिढी फॉलो करायची तसंच आपण फॉलो करू. पण एखादा म्हणेल की मी ऑफिसमधनंच येतो 8 वाजता आणि 9 वाजता. तर मी तुम्ही सांगाल तसं कसं करू की मी 7 ने 8 वाजता जेवू. तर ठीक आहे, पण जितकं आपल्याला पॉसिबल आहे, तितकं आपल्याला लाईफस्टाईल आपलं घड्याळ बदलावं लागेल. हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात फिक्स होत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाळ होणार नाही. हेही तेवढंच 100% खरं आहे. त्याच्यामुळे आपलं लाईफस्टाईल आणि आपलं खाणं या 2 गोष्टी खूप डिपेंड आहेत. तर लाईफस्टाईलमध्ये काय बदल करू शकता तुम्ही? जर उशिरा घरी येत असाल, तरी पण काय आहे, की बाबा थोडंसं आपण काही ऑप्शन शोधून किंवा काही जेवण जितकं लवकर करता येईल तितकं लवकर करणं आणि रात्री मॅक्स टू मॅक्स 11 वाजता झोपायला जाणं. आता मुंबईसारख्या शहरांमध्ये जर बघितलं, तर थोडंसं उशिराच झोपणं होतं. त्याच्यामुळे उशिरा म्हणजे त्यांचं घड्याळ साधारण 12 आणि 1 वाजता बंद होतं रात्रीचं. पण आपल्याला काय करायचं आहे, तर 11 किंवा 11:30 वाजता. निदान आपल्याला बेडवर जायचं आहे. आणि बेडवर जाताना आपल्याला फोन बघायचा नाहीये. हे कोणासाठी आहे? ज्यांना बाळ हवंय. आता तुम्ही म्हणाले की नाही मग सगळं दिवसभरच वेळ मिळत नाही, मग रात्रीच थोडासा मोबाईल बघितला जातो. पण काय आहे ना, मी जे आता सांगते ना, ते फक्त तुम्ही 3 महिने फॉलो करा. 3 महिने. 3 महिने जर व्यवस्थित फॉलो केल्या या गोष्टी, तर तुम्हाला बाळ नक्की होणार. आणि ह्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. आपल्याला बदलावं लागेल. कारण आपल्याला बाळ हवंय, आपल्याला होत नाहीये, जे इतरांना झालेलं आहे. मग आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला आपल्या ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्याच पाहिजे. हे कंपल्सरी आहे. कारण बघा, जर समजा भरपूर तुम्ही ट्रीटमेंट्स घेताय, भरपूर गोष्टी काही ना काही करताय आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला होत नाहीये, तर आपल्याला ह्या बेसिक गोष्टी खूप मॅनेज केल्या पाहिजे. तर एक तर लाईफस्टाईल ही खूप मेंटेन करते. आता आपण डाएट बघूया, की डाएट आपल्याला काय-काय चुकीचं आपण खातोय. सगळ्यात पहिले तर प्रोसेस्ड मील जे काही असेल ते सगळं बंद करायचं. तर प्रोसेस्ड मीलमध्ये काय-काय येतं? प्रोसेस्ड मीलमध्ये फक्त जे काही पॅकेट फूड बाहेर मार्केटमध्ये मिळतं, ते सगळं बंद करायचं. मी ज्या-ज्या गोष्टी सांगते, ज्यांना बाळ हवंय, त्यांनी या सगळ्या नोट डाउन करून ठेवा. कारण जर तुम्ही हे आजच्या दिवसापासून जर फॉलो करायला सुरुवात केली आणि मी जे काही उपाय पुढे सांगेन ते जर केलेत, तर तुम्हाला 100% गर्भधारणा राहणार. हे मी स्वतःच्या अनुभवावरनं किंवा माझ्या ज्या पेशंट्सवर मी हे अप्लाय केलेलं आहे, ज्यांना रिझल्ट आलेला आहे, ज्यांनी हे परफेक्टली फॉलो केलंय त्यांना रिझल्ट आलेला आहे. त्याच्या अनुभवावरनं मी सांगते. ठीक आहे? सो कितीही आवडत असलं, तरी पॅकेट फूड बंद करा. पॅकेट फूडमध्ये काय असतं, सॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि भरपूर प्रिझर्व्हेटिव्हज असतात. जे प्रिझर्व्हेटिव्हज आपल्या बीजांडावरती परिणाम करतात. आपलं बीजांड जर चांगलं फलित करायचं असेल, त्याला चांगलंच दिलं पाहिजे. इथे मी एक छोटंसं उदाहरण देईन, की आपल्या गर्भामध्ये गर्भधारणा राहण्यासाठी सेम प्रोसिजर होते, जी एक शेतकरी शेतामध्ये करतो. शेतकरी शेतात काय करतो बरं? खूप चांगलं पीक येण्यासाठी तो काय करतो शेतकरी? की शेतामध्ये जेव्हा बीज रोवायचं असेल, तर त्या जमिनीची आधी मशागत करतो. त्या जमिनीची मशागत केल्यानंतर तिथे एखादं चांगलं बीज रोवतो. आणि मग चांगलं बीज रोवून जेव्हा त्याचं चांगलं पीक यायचं असेल, तर तिथे काय केलं जातं? खूप चांगलं पोषण दिलं जातं. मग आपल्याला हेच डोक्यात ठेवायचं, की जर आपल्याला गर्भधारणा हवी असेल, आपलं बीजांड जर चांगलं व्हायचं असेल, आपल्या तिथे बीज एखादा अंकुर जर रुजवायचा असेल, तर तिथे आपल्याला पोषण देणं 100% गरजेचं आहे.
मग आपण तिथे पोषण काय देतोय? जर समजा तुम्ही पॅकेट फूड खात असाल आणि भरपूर प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामधले जात असतील तुमच्या शरीरात, तर तुम्हाला तिथे बाळ राहणार आहे का? कारण तुमचं बीजांड तितकं चांगलं नाही, बीजांड कमकुवत असेल तर तुम्हाला प्रेग्नेन्सी नाही राहणार. तर ह्या सगळ्या गोष्टी एकात एक लिंक आहेत. मी जे जे सांगते ते आजच्या दिवसापासून बंद करा. पॅकेट फूड खायचं नाहीये आपल्याला कुठलंही. जे आपण घरी शिजवतो आहोत आपल्या गॅसवर, त्याच गोष्टी खायच्या. आता तुम्ही म्हणाल की आम्ही बाहेर असतो, कधीतरी भूक लागली तर काय करायचं? तर मी असं म्हणत नाहीये की तुम्ही घरचेच डबे नेहमी कॅरी करा, पण बाहेर पण चांगले हेल्दी ऑप्शन शोधा. सँडविच आहे किंवा सँडविच कधीतरी घ्या, कारण त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेड आहे. तुम्ही डोसा, इडली, उत्तप्पा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या घेऊ शकता. अगदीच ऑप्शन नसेल बाहेर खावं लागलं तर म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा हेल्दी ऑप्शन तुम्ही शोधू शकता बाहेर. पण आपण काहीही मिळतंय आणि काहीही खातोय आणि आपण म्हणू की मला बाळ हवंय, तर असं नाही. ठीक आहे. सोया प्रोडक्ट जर तुम्ही काही घेत असाल तर अजिबात घ्यायचे नाहीये. सोया प्रोडक्टमुळे काय होतं, स्पर्म काउंट कमी होतो. जेंट्सने अजिबात सोया प्रोडक्ट खायचे नाहीये. डेअरी प्रोडक्ट, डेअरी प्रोडक्ट सुद्धा बंद करा. कारण आता काय झालंय की पूर्वीच्या पिढीसारखी सगळ्यांच्या घरामध्ये हे नाहीये, गाई म्हशी नाहीयेत की आपण त्यांचं डायरेक्टली दूध घेतलं, त्यांचं डायरेक्टली त्याच्यातनं काही बनवलं आणि घेतलं. आता काय होतंय, सगळं मार्केटमध्ये जे येतंय ते सगळं मिक्स आणि सगळं मिलावट असलेलंच येतं आहे. त्याच्यामुळे कुठलेही डेअरी प्रोडक्ट बंद करा. आणि कशासाठी हे सांगते की गायींना किंवा काही म्हशींना काही हार्मोनल इंजेक्शन दिले जातात आणि मग ते हार्मोनल इंजेक्शन त्यांच्या डेअरी ह्याच्यामध्ये येतात, दुधात येतात. त्याच्यामुळे त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे आपला सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो. त्याच्यामुळे डेअरी प्रोडक्ट बंद करा. चांगलं डेअरी प्रोडक्ट तुम्हाला मिळत असेल तुमच्या गावचं, तुमच्या घरी जर समजा असेल आणि त्याला तुम्ही कुठलेही हार्मोनल इंजेक्शन देत नसाल तर तुम्ही घेऊ शकता. पण अदरवाईज तुम्ही कुठल्याही मार्केटचं घेऊन येऊ नका आणि ते खाऊ नका. कारण त्याचे आणि शिवाय ती जी गुरं जो चारा खातात त्याच्यामध्ये सुद्धा पेस्टिसाइड असतं. जे काही भाजी किंवा काही खात असतील, काही चारा खात असतील त्याच्यावर पेस्टिसाइड असतं. ते सुद्धा त्यांच्या दुधामध्ये येतं. तर डेअरी प्रोडक्ट नाही खायचे. चौथा आहे की कोल्ड्रिंक्स अजिबात घ्यायचे नाहीयेत. कोल्ड्रिंक्स मध्ये सगळ्यात जास्त शुगर असते, त्याच्यामुळे आपलं लिव्हर डॅमेज होतं. सोडा भरपूर असतो, त्याचाही परिणाम आपल्या एग्सवर होत असतो. सो हे कोल्ड्रिंक्स नाही घ्यायचे. अति सॅलड सुद्धा खायचं नाहीये. एखादं म्हणतं की मी खूप डाएट करतो, खूप सॅलड खातो, पण अति सॅलड सुद्धा खाऊन हल्ली काय आहे की तुम्ही काय करताय, जास्तीत जास्त भाज्या किंवा जास्तीत जास्त फळं सुद्धा, खूप सारी फळं सुद्धा खायची नाहीयेत. प्रमाणात फळं खायची. कुठलीही गोष्ट बघा प्रमाणात असेल तर ती चांगली असते. प्रमाणाबाहेर खाल्लं तर त्याचा काही ना काहीतरी शरीरावर परिणाम होतो. आता हे का सांगते अति सॅलड खायचं नाही, कारण भाज्यांवर सुद्धा हल्ली बघतो आहोत आपण बाहेर पेस्टिसाइड्सच मारलेले असतात. त्याच्यामुळे ते अति सॅलड सुद्धा खायचं नाहीये. फास्ट फूड तर अजिबात खायचं नाहीये. फास्ट फूड का नाही खायचं आपल्याला माहितीये, त्याच्यामध्ये पाम ऑइल वापरलेलं असतं. कितीही चांगलं तुम्ही हॉटेलमध्ये किंवा कितीही चांगल्या तुम्ही जिथे फास्ट फूड मिळतंय तिथे जाल आणि खाल, तरी सगळीकडे पाम ऑइल मध्येच जेवण बनतं. कुठल्याही चांगल्या कुकिंग ऑइल मध्ये जेवण बनत नाही. कारण का की एवढं त्यांना परवडणार नाही. ज्या कॉस्ट मध्ये आपण फास्ट फूड घेतोय त्या कॉस्ट मध्ये चांगल्या कुकिंग ऑइल परवडणार नाही. तो पाम ऑइलच असतं त्याच्यामध्ये, तर ते नाही खायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा ट्रान्स फॅट असतात आणि ते स्वस्त असतं म्हणून ते पाम ऑइल वापरलं जातं. ठीक आहे. बाहेरचं अन्न नाही खायचंय कुठलंही. त्याच्यानंतर बेकरी आयटम्स नाही खायचे. बेकरी आयटम्स का नाही खायचे, कारण जेव्हा पण आपण ब्रेड, बिस्किट, एखादं मैद्याचं आयटम खातो तेव्हा काय होतं, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम वीक होते. आणि आपल्याला कुठलाही, आता हे जे मी डाएट सांगितलं ना, थोडंफार जे कोणी हेल्थ कोच इकडे असतील तर त्या सगळ्यांनीच लक्षात घ्या की हे थोडंफार डाएट प्रत्येकच आजारासाठी आहे, कारण ह्याचा जो परिणाम होतो तो सगळा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमवरच होतो. तर बेकरी फूड खाल्ल्यामुळे काय होतं, डायजेस्टिव्ह सिस्टम आपली वीक होते आणि कुठलीही डायजेस्टिव्ह सिस्टम जर वीक असेल तर त्याच्या शरीरामध्ये जो काही इश्यू आहे तो लवकर क्लिअर होत नाही. मग आपल्याला जर गर्भधारणा हवी असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. मग काय खाल्लं पाहिजे, तर आता असं आहे की मार्केटमध्ये कुठल्याही गोष्टी तशा बघायला गेलं तर प्युअर मिळत नाहीये की ह्या खा आणि ह्याच्याने तुम्हाला बाळ राहील. पण थोडक्यात काही प्रयत्न करू शकतो की सकाळी उठल्यावरती ड्रायफ्रुट्स खाणं, चहा कॉफी बंद करा. चहा कॉफी अजिबात घेऊ नका. सकाळी उठल्यावर ड्रायफ्रुट्स खाणं, एखादं फळ खाणं, ज्यूस घेणं. हे जर जमत नसेल, अगदी ऑफिसला जायची घाई असेल तर फळ कॅरी करा, फळ खा. तुम्ही त्याच्यामध्ये बेरीज ऍड करू शकता किंवा अक्रोड, पपईचे सीड्स असतात, ह्याच्यामुळे आपलं बीजांड चांगलं तयार होतं. तशा ज्या हेल्दी गोष्टी आहेत, आता हे सगळं जर मी डाएट अजून डीपली सांगायला गेली तर अजून 1 तास जाईल.
पण एक थोडक्यात लक्षात ठेवायचं की ज्या ह्या चुकीच्या गोष्टी मी सांगितल्या खाण्यामध्ये आपल्या येतात त्या करायच्या नाहीये. ह्याच्याने काय होणार आहे की आपल्या बीजांडाची चांगली वृद्धी होणार आहे. मग आता 3 अजून गोष्टी सांगते की ज्या गर्भधारणा राहण्यासाठी महत्वाच्या आहेत. तर काय केलं पाहिजे? 2 गोष्टी आपण बघितल्या, लाईफस्टाईल आणि डाएट. तिसरं आहे सप्लिमेंट. सप्लिमेंट का घेतल्या पाहिजे? सप्लिमेंट घेण्याची गरज आता सगळ्यांना आहे. जसं मी म्हटलं की आता मार्केटमध्ये बघायला गेलं तर कुठलंही चांगलं फूड मिळत नाहीये. आपल्याला मार्केटमधनं त्याच भाज्या आणायच्या, तीच फळं खायची आहेत की ज्याच्यावर हेवी पेस्टिसाइड आणि हेवी काही ना काही मारलेलं आहे, कीटक फवारणी वगैरे. तर मग हे सगळं आणून आपण कसं त्याच्यामधनं चांगलं पोषण शरीराला देणार आहोत? तर आपल्याला सप्लिमेंटरी फूड घेणं सगळ्यांना गरजेचं आहे. इथे मी एक छोटंसं सांगते की जसं आपल्याला जगण्यासाठी आपण म्हणतो की शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न घ्यायची गरज आहे. शुद्ध पाणी घ्यायला लागलोय की नाही आपण? कसं घेतो सांगा बरं? आपण घरामध्ये आरो लावतो, फिल्टर लावतो, ह्याच्यातनं शुद्ध पाणी घ्यायचा प्रयत्न करतो. आज बाजारात आपण सर्रास बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेतो. घेतो की नाही? पूर्वीच्या पिढीला कधी वाटलं तरी होतं का की पृथ्वीवर सगळीकडे जिथे सगळ्यात जास्त पाणीच पाणी आहे, तरी ते पाणी सुद्धा बाटलीमध्ये विकत घ्यावं लागेल, असं कधी वाटलं होतं पूर्वीच्या लोकांना? पण आज आपण घेतो आहोत. आपण शुद्ध पाणी घ्यायचा प्रयत्न करतोय की नाही? मग तसंच शुद्ध अन्न घ्यायला प्रयत्न करायला लागणार आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे सप्लिमेंटचा विषय हा असा आहे की सगळ्यांनी प्रत्येक आजारासाठी घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डीपली बऱ्याच गोष्टी आहेत. पण सध्या आता मी सांगते की तुम्हाला प्रेग्नन्सी जर कन्सिव्ह करायची असेल तर तुम्हाला सप्लिमेंट घेणं फार गरजेचं आहे. कुठल्या सप्लिमेंट घ्यायला हव्या? तर आपल्याकडे एक गुड न्यूज किट आहे. ज्या गुड न्यूज किटमध्ये लेडीजच्या शरीरासाठी आणि पुरुषाच्या शरीरासाठी जे काही आवश्यक आहे ते जर पूर्णपणे भरून काढायचं असेल, ते जर काय म्हणा त्याच्यामध्ये पोषण म्हणा, त्यांच्या बीजांडाची वृद्धी म्हणा, सगळ्याच गोष्टी ह्या सगळ्या जर पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला हे त्यांना सप्लिमेंटरी फूड दिलंच पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगेन की आपण जे पॅड्स वापरतो आहोत तर ते पॅड्स मार्केटचे जे ब्रँडचे पॅड्स आपण वापरत आहोत त्याच्याने आपलं हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे. त्याच्याने आपल्या बऱ्याचशा गोष्टी बॉडीमध्ये स्त्रीच्या तयार होत आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी बंद करायला हव्या. मार्केटचे जे ब्रँडचे पॅड आहेत ते कुठलेही चांगले नाहीये. कोणतेही चांगले नाहीये. कितीही चांगलं तुम्ही मार्केटचं ब्रँड बघा, कुठल्याही याच्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत, बरेचसे काही काही केमिकल आहे, काही प्लास्टिकचा अतिरिक्त वापर आहे. त्याच्यामुळे आपल्या गर्भाशयात ते जाऊन आपल्याला गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. तर त्याच्यामध्ये मी सांगेन की इथे प्रोविंग्स आणि प्रोलायनर या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या जर तुम्ही कंटिन्युअसली वापरल्या तर तुमच्या काय होणार आहे, युटरसला ऑक्सिजन लेवल चांगली मेंटेन होणार आहे. आणि फार डीपली न जाता ह्याच्यामध्ये फार डीपली न जाता मी एकच गोष्ट सांगेन की कुठलाही अवयव जेव्हा जास्त ऍक्टिव्हेट असतो तेव्हा त्याला जास्त ऑक्सिजनची गरज असते. ती जर तुम्ही मेंटेन केली तर तिथे काहीही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही आणि जरी काही प्रॉब्लेम झालेला असेल तर तो पूर्णपणे क्लिअर होईल. तो ह्या गोष्टी प्रत्येकाने केल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये काय आहे की आता कुठून सुरुवात करायची? कुठून सुरुवात करायची बरं ह्या गोष्टी यूज करण्यासाठी किंवा ह्या गोष्टी ज्या सगळ्या सांगितल्या मी आता? ह्याच्यामध्ये एक गोष्ट सॉरी माझ्याकडनं मिस झाली की जे रिलेशन म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, तरी सुद्धा आम्हाला बाळ होत नाहीये. अशांसाठी एक सांगते की तुमचं रिलेशन कसं आहे ह्याच्यावरती फोकस करा. आपलं रिलेशन जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये एकच गोष्ट दाखवते मी तुम्हाला की जेव्हा पण पिरियड येते एक्झॅक्टली जेव्हा पाळी आल्यानंतर आपलं बीजांड कधी तयार होतं. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जर नेटवर गेलात, गुगलवर गेलात आणि तिथे जर समजा तुम्ही वेब मेड म्हणून एक ऍप आहे, त्या ऍपमध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथे तुमची जर पिरियडची डेट टाकली आणि खाली आपली सायकल किती दिवसाची आहे, आता इथे बघा, इथे कॅलेंडर आलेलं आहे आणि खाली बघा सायकल तुमची किती दिवसाची आहे, तर इथे 28 डेजची सायकल आलेली आहे. तर ह्याच्याने रिझल्ट काय येणार आहे, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं ओव्हल्युशन पिरियड दिसणार आहे, जो की तुमचा डॉक्टर बघून तुम्हाला सांगत राहतो. पण इथे तुम्ही स्वतः काही गोष्टी करू शकता की नेटवर जायचं आणि ओव्हल्युशन कॅल्क्युलेटर असं टाईप करायचं गुगलमध्ये. तुम्हाला हा वेबमेड म्हणून एक ऑप्शन येतो पहिला, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी 10 तारीख इथे सिलेक्ट केली आहे बघा, 10 तारीख सिलेक्ट केलेली आहे पिरियडची आणि मागे मी दाखवलं तसं 28 डेज म्हणून टाकलेलं आहे. तर ह्याच्याने काय होणार आहे की तुमचं ओव्हल्युशन एक्झॅक्ट कितव्या दिवशी येणार आहे ना हे तुम्हाला इथे दिसेल की फर्टाईल विंडो बघा, फर्टाईल विंडो ब्ल्यू कलरची दिसते 19 तारखेला, 20 तारखेला, 21, 22 आणि 23 तारखेला, ते 24 तारखेपर्यंत.
अप्रॉक्सिमेट ओव्ह्युलेशन 24 तारखेला होणार आहे तुमचं. मग तुमचे संबंध कधी झाले पाहिजे? तर तुमचे संबंध हे 19 तारखेच्या 2 दिवस आधीपासून रोज 1 दिवसाआड तुमचे संबंध झाले पाहिजे. हे कळलंय सगळ्यांना? थोडेसे थम्स येऊ द्या, मी कंटिन्यू बोलते, मला कळत नाही की तुम्हाला कळतंय नाही कळतंय सगळ्यांना. मॅम हे परत रिपीट करा आता तुम्ही जे सांगितलं ते. ओके ओके, ठीक आहे. आपल्याला जर आपलं एक्झॅक्ट ओव्ह्युलेशन जर बघायचं असेल तर आपल्याला काय करायचंय? गुगल उघडायचंय, गुगलमध्ये ओव्ह्युलेशन कॅल्क्युलेटर टाकायचं. वेब एमडी म्हणून एक फर्स्ट ऑप्शन येतो, त्याच्यामध्ये जायचं. किंवा असं काही नाही की वेब एमडी, कुठलंही तुम्ही ओव्ह्युलेशन कॅल्क्युलेटर उघडा. त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमच्या पिरियडची डेट टाकली कॅलेंडरमध्ये आणि खाली तुमची किती दिवसाची पिरियडची सायकल आहे, 28 दिवसांनी येते, कोणाला 30 दिवसांनी येते, कोणाला 35 दिवसांनी येते, 40 दिवसांनी येते, तर ती सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर हा रिझल्ट येतो जो मी आता स्क्रीनवर शेअर केलाय. मी इथे 10 तारीख टाकली होती, तर 10 तारखेला जर माझी पिरियड असेल आणि 28 तारखेला जर माझे पाळी व्यवस्थित येत असेल 28 दिवसांनी, तर माझा हा ओव्ह्युलेशन पिरियड आहे की 19 तारखेपासून 24 तारखेपर्यंत जे सिलेक्शन दिसतंय तुम्हाला इथे ब्लू कलरचं, त्याच्यामध्ये तुमचं ओव्ह्युलेशन होत आहे. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, की अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं बीजांड फलित होण्याचा हा काळ असतो. आपलं बीजांड ह्या काळामध्ये फलित होत आहे. मग तुमचे संबंध कधी आले पाहिजे? तर 19 तारखेच्या 2 दिवस आधीपासून. आता 2 दिवस आधीपासून का? 19 तारखेपासून जर ओव्ह्युलेशन आहे तर 2 दिवस आधीपासून का? तर कसं असतं की पुरुषाचा स्पर्म आपल्या शरीरामध्ये जेव्हा जातो तेव्हा तो 3 ते 5 दिवस जिवंत राहतो. जर एखादा स्ट्रॉंग स्पर्म असेल तर तो 5 ते 7 दिवस पण जिवंत राहतो. तर जर 19 तारखेला तुमचं ओव्ह्युलेशन स्टार्ट झालेलं आहे आणि तुमचं जेव्हा एक्झॅक्ट बीजांड तयार होईल तेव्हा तिथे ऑलरेडी जर स्पर्म आतमध्ये असेल तर मग काय होणार आहे? तुमची गर्भधारणा राहण्याचा चान्स जास्त आहे. तर तुम्ही काय करायचं आहे की ओव्ह्युलेशन पिरियडच्या 1 ते 2 दिवस आधीपासून ते कधीपर्यंत, तर इथे 24 तारीख ओव्ह्युलेशनची जी दिसते, अप्रॉक्सिमेट ओव्ह्युलेशनची तारीख इथे 24 तारीख तुम्हाला दिसते. तर 24 तारखेपर्यंत 1 दिवसाआड रेग्युलर तुमचं किंवा 25 तारखेपर्यंत केलं तरी पण रिलेशन चालतं. 1 दिवसाआड का? तर 1 दिवसाआड रिलेशन केल्यामुळे काय होतं की जो स्पर्मची क्वालिटी असते ती मेंटेन राहते. रोज रिलेशन पण करायचे नसतात. 1 दिवसाआड केलं की स्पर्मची क्वालिटी चांगली राहते. आता ह्याच्यामध्ये काय आहे की रिलेशनमध्ये कधी-कधी काय चुकतं आपलं, की पोझिशन चुकतात. तर नॉर्मल जी स्टँडर्ड पोझिशन असते त्याच पोझिशनमध्ये तुमचे रिलेशन व्हायला हवे. ह्याच्यामध्ये मी एक फक्त टिप्स सांगेन तुम्हाला, की काय करायचं की लेडीजने काय करायचं, आपल्या हिप्सच्या खाली 1 ते 2 उशा ठेवायच्या आणि मग रिलेशन करायचं. त्याच्यामुळे काय होतं की स्पर्म जाण्याचा जो मार्ग असतो तो आपला वरती उठलेला असतो आणि तो इझिली काय होतो आपल्या गर्भाशयामध्ये जातो आतमध्ये. तो कळले हे की पोझिशन काय करायची आहे, स्टँडर्ड मेंटेन करायची आहे आणि आतमध्ये आपल्या हिप्सच्या खाली 1 ते 2 उशा ठेवायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये एक चूक काय होते, जसं मी म्हटलं की खूप शिकलेली मुलगी असेल किंवा काही चांगली ऑफिसला वगैरे जाणारी एकदम स्टँडर्ड महिला असेल तरी पण तिच्याकडनं कधी-कधी ह्या चुका होतात की जास्त हायजीन मेंटेन करण्यामध्ये एक चूक होते की काय होतं, रिलेशन केल्यानंतर ती लेडीज लगेच वॉशरूमला जाते आणि सगळं क्लीन करण्याच्या मागे लागलेली असते. पण ही सगळ्यात मोठी चूक आहे. कधीही रिलेशन जर तुम्ही गर्भधारणासाठी करत असाल तर तुम्ही उठायचं नाहीये. अर्धा तास तसंच झोपून राहायचं आहे. कारण अर्धा तास तरी आतमध्ये जर आपण त्याच पोझिशनमध्ये राहिलो, जसं मी सांगितलेलं की उशा ठेवायच्या आहेत आपल्या हिप्सच्या खाली आणि ह्या पोझिशनमध्ये जर आपण अर्धा तास जरी राहिलो तर व्यवस्थित ते स्पर्म्स आतमध्ये राहतात. जर तुम्ही लगेच उठून वॉशरूमला गेलात तर ते काय होणार आहे, वॉश आउट होऊन जाणार आहे. मग ह्या छोट्या छोट्या चुका असतात की ह्या व्यवस्थित आपण लक्ष न दिल्यामुळे किंवा माहीत नसल्यामुळे ह्या चुका होतात आणि मग काय होतं की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, तरी पण आमचे बाळ राहत नाहीये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि आता कुठलाही डॉक्टर तुम्हाला एवढा वेळ देणार नाही की तुम्हाला समजवत बसेल की तुम्ही असं करा, तसं करा, ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. कारण आता गायनॅक डॉक्टरांकडे वेळ नाहीये. कारण इनफर्टिलिटीच्या केसेस दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे हे सगळ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही या छोट्या छोट्या चुका करू नका. आता ह्याच्यामध्ये मी अजून काय सांगेन की हे करताना ना दोघांनी खूप चांगल्या मूडमध्ये असणं पण फार गरजेचं आहे. आता बघा कधी-कधी काय होतं की बरीच वर्ष लग्नाला झाली आहेत आणि प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर मग ह्याच्यामध्ये काय होतं, जे नैराश्य आलेलं असतं किंवा कधी-कधी रिलेशन करताना असं असतं की बाळ हवंय म्हणून रिलेशन केलं जातं. त्यालाही अर्थ नसतो.
आपल्याला जर एखादा अंकुर जर जन्माला घालायचा आहे, तर तिथे आपल्या भावनाही तितक्याच महत्वाच्या असतात. जर समजा तुम्ही करायचं म्हणून रिलेशन केलं, तर त्याचाही इफेक्ट होत नाही. तुम्हाला गर्भधारणा राहणार नाही. तर दोघांनी मूड मेंटेन करण्यासाठी काय करायला हवं? एक तर मी सगळ्यात जास्त माझ्या पेशंट्सला ऑप्शन देते, की तुम्ही काय करायचंय ते रिलेशनची जी फर्टाईल विंडो, तुम्ही जे आता ओव्ह्युलेशनची विंडो बघितली, तर त्या दिवसांमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सरळ बाहेर कुठेतरी फिरायला जा. कारण फिरायला जातो आणि तिथे जो मूड असतो तो घरातल्या बेडरूम मध्ये नसतो. त्याच्यामुळे एक तर तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही ते करा. ते जर शक्य नसेल तर घरातलं सुद्धा आपल्या दोघांमध्ये मूड व्यवस्थित राहण्यासाठी त्या दिवसांमध्ये तुम्ही कधी बाहेरला मूवीला गेलात किंवा काही जेवायला गेलात आणि मग घरी येऊन रिलेशन केले तर तो मूड पण वेगळा असतो. त्याच्यानंतर सुद्धा अजून एक सजेस्ट करेन की ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय केलं पाहिजे की दोघांनी एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी त्या दिवसांमध्ये केल्या पाहिजे. जे 4 ते 5 दिवस जे आता फर्टाईल ओव्ह्युलेशन विंडोचे आपण बघितले, त्यावेळेला काय केलं पाहिजे की जे स्त्रीला आवडते ते पुरुषाने केलं पाहिजे, ते पुरुषाला आवडते ते स्त्रीने केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की दोघांच्याही भावना एकमेकांबद्दल रिस्पेक्टफुल वाढणार आहे आणि मग जे रिलेशन त्याच्यामध्ये मेंटेन होईल ते खूप चांगलं मेंटेन होईल. तो ह्या छोट्या छोट्या गोष्टी रिलेशन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या पण तुम्ही मेंटेन केल्या पाहिजेत. जर ज्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहे, ज्यांना काही त्रास नाहीये, त्यांनी हे नक्की बघा की आपले रिलेशन कसे होत आहेत, ह्याच्यामध्ये काही आपल्या चुका होत आहेत का. आणि बरीच वर्ष बाळ नाही होत असेल तर थोडस या गोष्टी निग्लेक्ट होतात रिलेशन करण्यामध्ये. तर ह्या गोष्टींमध्ये सुद्धा लक्ष द्या. ठीक आहे. कोणालाही बाळ होत नाही असं कधीही होत नाही. प्रत्येकाला बाळ होण्यासाठी देवाने खूप छान प्रजनन क्षमता दिलेली आहे. फक्त आपल्या काही गोष्टी चुकीच्या होतात त्याच्यामुळे आपल्याला गर्भधारणा राहत नाही. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मगाशी सांगायचं होतं की सुरुवात कशी करायची. सुरुवात कशी करायला पाहिजे तुम्ही. एक तर मी ज्या गोष्टी सांगितल्या चुकीच्या त्या होतात का आपल्या बघायच्या, आजच्या दिवसापासून त्या बंद करायच्या. कारण पुढचे 3 ते 4 महिने तुम्हाला या गोष्टीकडे द्यायचे आहेत. 3 ते 4 महिने जर तुम्ही तंतोतंत मी आता सांगितलं तसं जर पालन केलं तर तुम्हाला बाळ नक्की होईल. कारण थोडासा भाग असतो की सप्लिमेंट जर तुम्ही घेतल्या तर तुमचं काय होतं की चान्सेस अजून वाढतात. आता नुसतं निसर्गोपचारात आम्ही सांगतो की तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल, मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टी जर मेंटेन केल्या तर तुम्हाला बाळ राहू शकतं. पण आता काय आहे की पोषणयुक्त खाणं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला सप्लिमेंटचा पार्ट त्याच्यात आपण ऍड करतो आहोत. आता आमच्याकडे पण आम्ही कोर्स करतो जेव्हा प्रेग्नन्सी राहण्यासाठी, तेव्हा त्याच्यामध्ये काय केलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी ऍड ऑन होतात. आणि आता जे शरीर जे सगळं खराब झालेलं आहे किंवा आता जे आपलं शरीर व्यवस्थित नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी तयार, तर त्याला आपण काय करतो की पंचकर्म किंवा काही अशा गोष्टी आहेत त्याच्याने आपण काय करतो, थोडंसं क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करतो. तर पंचकर्म वगैरे किंवा शरीर शुद्धीच्या ज्या काही क्रिया असतात ह्या गोष्टी जर तुम्ही करून घेतल्या तर तुमचं शरीर काय असतं, क्लीन होतं. आणि मग जर तुम्ही त्याच्यामध्ये एखादा औषध टाकता तेव्हा काय होतं की ते लगेच फळाला येतं. असे पंचकर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकच आजारासाठी आहेत. असं काही नाहीये की मी फक्त गर्भधारणा राहण्यासाठी सजेस्ट करते. एखादं औषध जर तुमच्या शरीरात लवकर लागू करायचं असेल तर तुमचं शरीर आधी क्लीन असणं महत्वाचं आहे, जे की आता कोणाचंच नाहीये. तो पंचकर्माने ती गोष्ट होते. माझ्याकडे जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं करतो. पण मला आता हे सांगायचं इथे नाहीये. ज्यांना ज्यांना शक्य आहे आपापल्या ठिकाणी जर करून घेता येईल पंचकर्म आणि जर समजा तुम्ही त्याच्यानंतर सप्लिमेंट स्टार्ट केला आणि ज्या ज्या गोष्टी मी आता सांगितल्या त्या सगळ्या जर व्यवस्थित 3 महिने तंतोतंत पालन केलं तर तुम्हाला गर्भधारणा नक्की राहणार म्हणजे राहणार. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट फक्त मी ऍड करेन की लाईफस्टाईल खाणं पिणं सगळं व्यवस्थित केलं तरी सुद्धा एक गोष्ट, अजून एक गोष्ट ऍड करायची की आपल्याला बाळ तर हवंय, आपल्याला वेळ तर द्यायचा आहे. मग वेळ द्यायचा आहे तर सगळ्या प्रकारे वेळ द्यायचा आहे. कितीही बिझी शेड्यूल असलं तरी तुमची सकाळी 1 तास तरी लेडीजने योगाला जाणं फार गरजेचं आहे. पुरुषांनीही केला तर खूप चांगली गोष्ट आहे. लेडीजने योगाला का जाणं, कोणासाठी योगा महत्वाचा आहे, तर ज्यांना ज्यांना पीसीओडी, पीसीओएस किंवा गर्भाशय रिलेटेड जे जे त्रास आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी, लवकर क्लिअर करण्यासाठी मी 3 ते 4 महिन्याचा वेळ दिलाय. पण 3 ते 4 महिन्यामध्ये कधी क्लिअर होईल, जेव्हा तुम्ही सकाळी योगाला जाणार तेव्हा. योगामध्ये जेव्हा तुम्ही पेल्विक एक्सरसाइज कराल, पोटाच्या खालचे आसनं कराल तर तुमचा लवकर रिझल्ट येणार आहे. तो प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जर आपला प्रॉब्लेम लवकर क्लिअर करायचा असेल तर लाईफस्टाईल, डाएट, आपला योगा, मेडिटेशन या गोष्टी करायला हव्या. अफर्मेशन एक गोष्ट असते की अफर्मेशन म्हणजे आपणच स्वतःला आपल्या शरीराला अफर्मेशन द्यायचं की मला ही गोष्ट घडणार आहे. आता ही गोष्ट कशी करायची, तर जसं मी सांगितलं की दोघांनी रात्री जेव्हा बेडवर जाणार तुम्ही तेव्हा काय करायचं आहे की रात्री झोपताना
एकच गोष्ट विचार करायची, की मी जी काही आता प्रयत्न करते आहे किंवा जी काही ट्रीटमेंट घेते आहे किंवा जे काही सप्लिमेंट खाते, जे काही तुम्ही करत असाल, त्याचा सुंदर रिझल्ट मिळालेला आहे. इतका सुंदर रिझल्ट मिळालेला आहे, की तुम्हाला जे अपेक्षित बाळ आहे, मुलगा असेल, मुलगी असेल, ते माझ्या हातामध्ये आहे. मी त्या बाळाशी खेळते आहे. त्याच्यानंतर काही महिला जर समजा स्वतःला जर खूप काही आता बघितलं तर बरेचसे आपण सोशल मीडियावर एक्सपोज होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करतो. मग त्याच्यामध्ये आपलं डोहाळे जेवण सुरू आहे. त्याच्यानंतर मी असे काही साडी घातलेली आहे. जे तुम्हाला पॉझिटिव्हली इमॅजिनेशन करता येईल आणि अगदी कुठपर्यंत इमॅजिनेशन, तर बाळ आपल्या हातामध्ये आलेलं आहे. इथपर्यंत आपल्याला पॉझिटिव्हली इमॅजिनेशन करायचं आहे. ह्याचा परिणाम खरंच खूप होतो. मी माझ्या प्रत्येक पेशंटला हे सांगते आणि ज्या पेशंटनी हे फॉलो केलंय त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. कारण काय होतं, तुम्हाला नैराश्यातनं बाहेर येण्यासाठी तुम्ही कितीही मेडिटेशन करा, कितीही योगा करा, पण जर तुम्ही रात्री स्वतःला ह्या गोष्टीमध्ये जर समजा व्हिज्युअलायझेशन दिलं, स्वतःला अफर्मेशन दिलं बॉडीला आणि त्याच विचारामध्ये जर रात्रभर झोपलात, तर तुमचं काय होतं, हे विचार सगळे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात आणि ते वर्क करतात. तो काय करायचंय, दोघांनीही आजपासून या सगळ्या गोष्टी तर फॉलो करायच्याच, पण रात्री झोपताना खूप सुंदर अफर्मेशन स्वतःच्या बॉडीला द्यायचं आहे. आणि ते अफर्मेशन किती डीपली देता येईल तुम्हाला तितकं द्या. तुम्ही जितकं पॉझिटिव्हली देता येईल, बाळ आपल्या हातात आलेलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला जे जे हवं होतं ते सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घेत आहात, त्याचा आनंद घेत आहात, हे सगळं अफर्मेशन करा. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी मी एक गोष्ट सांगेन, की कुठलीही ट्रीटमेंट तुमची आता चालू असेल तरी सुद्धा ह्याच्यामध्ये सप्लिमेंटचा खूप मोठा रोल आहे. जर तुम्ही सप्लिमेंट घेतल्या तर तुम्हाला रिझल्ट खूप नक्की येतो. सो हे गुड न्यूज किट आहे, हे सगळ्यांनी फॉलो करा. आणि ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे, समजा लेडीजला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी फिमेल चॉईस सोबत ऑल इन वन सुद्धा कंटिन्यू करा. आणि ज्यांना ज्यांना जेंट्सला प्रॉब्लेम आहे त्यांनी मेन सोल्युशन सोबत ऑल इन वन सुद्धा कंटिन्यू करा. कारण काय होणार आहे, की पंचकर्म सगळ्यांनाच करणं शक्य नाहीये. ज्यांनी केलं त्यांचं वेल अँड गुड, ह्या किटने त्यांना फायदा होणार आहे. पण ज्यांना समजा पंचकर्म शक्य नाही किंवा ज्यांनी नाही केलं, तर मग त्यांची बॉडी क्लीन कशी होणार, डिटॉक्स कशी होणार, तर आपल्याला त्यांना ऑल इन वन सपोर्टिव्ह द्यायची आहे. जिला प्रॉब्लेम आहे, लेडीजला असेल तर लेडीजला फिमेल चॉईस सोबत ऑल इन वन द्या. जेंट्सला प्रॉब्लेम असेल तर मेन सोल्युशन सोबत ऑल इन वन द्या. आणि लेडीजला शक्यतो मी म्हणेन की फिमेल चॉईस सोबत ऑल इन वन नक्की द्या, कारण तिच्या शरीरामध्ये बाळाला ठेवायचे, तर तिची बॉडी पूर्णपणे डिटॉक्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अजून काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा. सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण सगळ्या बाउन्स जातील. माझा आतापर्यंतचा जेवढा अभ्यास होता तेवढा सगळा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच मंजिरी मॅडम. खूप म्हणजे